आजकाल 70 ते 80% मुलींच्या संसाराचं वाटोळ जर कोणामुळे होत असेल तर ते त्यांच्या आयामुळे होतं महाराज. सांगू का? हे बघा, लग्न लागलं ना, लग्न लागल्याच्या नंतर मुलगी गेल्याच्या नंतर लग्नाच्या अगोदर तिच्यावर अधिकार कोणाचा होता? आपला होता, बरोबर आहे. लग्न झाल्याच्या नंतर आपण तिचं कन्यादान केलं, आपण ती दान केली कोणाला? तिच्या पतीला. मग तेव्हापासून आपला तिच्या शरीरावरचा अधिकार पूर्ण संपला. त्या शरीरावर आता अधिकार कोणाचा आहे? त्याचा आहे. मग त्याच्या स्वाधीन केल्याच्या नंतर तुम्हाला गरज काय दिवसातून 10-12 तिला फोन करायची? काय गरज आहे? थोडस जरी मुलीचं आणि तिच्या पतीचं काही झालं, ती पोरगी तुम्हाला फोन करते आणि ती सांगते, आई असं असं झालं. तुम्ही लगेच म्हणता, त्यानं तुला मारलं, तो तुला वाईट बोलला, शिवी दिली, चल आत्ताच्या आत्ता बॅग भर, मी तुझ्या बापाला न्यायला पाठवते. मोडला महाराज संसार. थोडसच भांडण असतंय पण पार टोकाला जातंय.